तुम्हाला माहित नाहीत गोट्या. गोटी कोणाला आवडते खायला? मला फक्त गोटी आवडते बघा, अंडा नाही आवडत. नेमकं या चुत्याला कोणत्या गोट्या म्हणायच्या आहे? असं किती प्रकारचे गोटे? अरे वा. एक गोटी, काचाची गोटी, गुलाबजामुनची एक गोटी, रसगुल्ला एक गोटी, बस. ते जिसको समझ नहीं आता उसको डायरेक्ट बकरी के अंड बोलना पड़ता है. तर मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 आता चालू झालेला आहे आणि खूप जणांची इच्छा होती की बिग बॉसमध्ये त्यांना पण जावं आणि तिथं परफॉर्म करावा. पण बिग बॉसने त्यांना एकच सांगितलं, निकल लवडे, पहिली फुर्सत में निकल. भिकाऱ्यासारखी भीक मागून पण बिग बॉसने त्यांना घेतलं नाही. आता तेच बिग बॉसवर केस करताय. बिग बॉस मराठीवरती मी केस करतोय. बरं बाबा, कर केस. आणि वकील कोणता निवडला? ह्यो येड जावा. तर मित्रांनो, ह्या वेळेस पण बिग बॉसमध्ये खूप सारे असे नमुने आले, त्यांना मी ओळखतो आणि काहींना मी आता पहिल्यांदा पाहिले. मागलच्या सीझनमध्ये जे नमुने होते ना, तसेच नमुने ह्या वेळेस पण घेतलेले आहे. छोटा पुढारी याच्या जागी प्रभू शेळके, जान्हवी किल्लेकर याच्या जागी तन्वी कोलते आणि तसे करता करता 17 नमुने घेतलेले या टायमाला. आणि एक असा नमुना याच्यात विशाल कोटे नावाचा. तो इतकं येडं जावं आहे की कोणाची बिगाची बघतं, कोणाला काही करतं, ते बारके पोराला प्रभूला इतकं वर उचलतं ना असं की मला काय बाबा विषय काय याचा. आणि हे येडं जावं पहिले हिंदी बिग बॉस करून आलंय. त्या हिंदी बिग बॉसमध्ये काही झाडणे करता आलं नाही, तर हे बारीक बारीक पोरं उचलते. सर, लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलंय, कारण की मला घरच्यांनी फक्त रील्स बनवायला नाही शिकवलंय. मी नाही त्यातली कडीला वाटली. आता मी या रुचीबद्दल काय बोलू? 24 तास रडत राहते बिचारी. मला नाही वाटत ही पोरगी जास्त वेळ घरात राहीन म्हणून. तर नेक्स्ट कंटेस्टंट अनुश्री माने, हिच्याबद्दल काय बोलू? जितकं बोलू तितकं कमी आहे. आणि मी मागे याच्यावर व्हिडिओ पण काढला होता. बिग बॉस बघायला खूप मजा येणार आहे आणि काहींची तर घरं चालतं याच्यावर, त्यांचे पण पोटापाण्याचा प्रश्न मिटून जाईल. तर खेर मित्रांनो, तुम्ही कोणाला सपोर्ट करताय कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. हेलो गाइस, तो कैसे हो? तो मेरे पास आईफोन है, ये गाड़ी